नमस्कार दोस्तों, आप सभी को 26 जनवरी गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं। आज का दिन हमारे देश भारत के लिए बहुत ही गौरव और सम्मान का दिन है। 26 जनवरी 1950 को हमारे देश में भारतीय संविधान लागू हुआ था। इसी दिन भारत का संपूर्ण लोकतंत्र गणराज्य बना था। डॉक्टर भीमराव अम्बेडकर जी के नेतृत्व में बनाया गया था हमारा संविधान। प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आजचे विशेष महत्व म्हणजे आपल्या सोसायटीला लाभलेले अतिथी स्पेशल व्यक्ती म्हणजे डॉक्टर यांच्या प्रमुख अतिथीनुसार त्यांच्या मदतीने आपण आज ध्वजारोहण करणार आहोत। मी रिक्वेस्ट करतो आपल्या सोसायटीतील डॉक्टर मान्यवर व फिमेल यांनी यावे व बसावे। धन्यवाद डॉक्टर मंडळी, आपण आजच्या ध्वजारोहणच्या कार्यक्रमात आल्याबद्दल मी तुमचे हार्दिक स्वागत करतो। आज भारतीय संविधान अंमलात आलेला हा ऐतिहासिक दिवस आपण सर्वजण अत्यंत अभिमानाने आणि उत्साहाने साजरा करीत आहोत। तर आजच्या या पावन प्रसंगी आपल्या आरोग्याचे रक्षण करणारे, समाजासाठी अहोरात्र जागणारे आदरणीय डॉक्टर आपल्यामध्ये विशेष आलेले आहेत, त्याबद्दल त्यांचं स्वागत व ही एक आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे। जाओ ना बोला। आता आपण ज्या गोष्टीची उत्साहाने वाट पाहतोय म्हणजे ध्वजारोहण, त्यासाठी मी आपल्या इथं प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या तिन्ही डॉक्टरांना मी आमंत्रित करतो, त्यांनी कृपया यावे आणि ध्वजारोहण करावे। या वी आर मिसिंग क्लॅप। भारत माता की जय हिंद। एक साथ झंडे को सलामी देगा, सलामी दे। एक साथ राष्ट्रगीत चालू करेंगे, चालू कर। जनगण आपल्या सोसायटी मधीलच महिला वर्ग यांच्या हातून सत्कार करूया। सर्वप्रथम मी आमंत्रित करतो स्वप्नाली वहिनी यांना, ए विंग मधल्या असलेल्या गिरिजा पाणीकर या आपल्या येथील डॉक्टरांना। तर मी कुलकर्णी काकूंना आमंत्रित करतो, बी विंग मधल्या आपल्या वहिनी काजल सेंदुरसे यांना। वीडियो बोला लिंक
बी विंग मधल्या डॉक्टर पायल माळी यांचं स्वागत करण्यासाठी. थँक्यू दीदी. थँक्यू डॉक्टर. मी एक शेर बोलेल या ठिकाणी. ना पूछो जमाने को क्या हमारी कहानी है, हमारी पहचान तो सिर्फ ये है कि हम हिंदुस्तानी है. थँक्यू. आता मी रिक्वेस्ट करेल डॉक्टर लोकांना की आपल्या समाजासाठी कोरोना सारख्या व्हायरस मध्ये जे पॅन्डेमिकच्या वेळी तुम्ही जे आपल्या भारतासाठी एक राष्ट्रसेवा, एक ईश्वर सेवा म्हणून प्रदान केली, जे मोलाचं तुम्ही मदत केली, त्याबद्दल आम्ही पूर्ण ABC विंग कडनं तुमचे धन्यवाद. आणि मी आता आमंत्रित करतो की तुमच्या काही अनमोल शब्दांनी सर्वांना मार्गदर्शन करावे. एक आनंदी जीवन, एक सशक्त भारत कसा उभा राहू शकेल असं योगदान किंवा मूल्यदान आम्हाला करावं ही विनंती करतो. तर सर्वात अगोदर मी आमंत्रित करतो डॉक्टर गिरिजा वहिनींना 2 शब्द बोलावे फक्त. Good morning, all of you. Firstly, a very happy Republic Day to all of you. I don't know much Marathi and Hindi, so I will speak 2 lines in English only. Sorry for that. Firstly, I thank the Eden Space Society to invite us for hoisting the flag. There are so many seniors are here, but they invite us for hoisting the flag. As doctors, we serve the nation by caring the citizens. So, a healthy citizen makes the strong country. So, we have so much importance in serving a nation. So, I will thank you, all of you, for giving me this opportunity. I will hand over the mic to Dr. Mali. She will continue. Jai Hind. सर्व मान्यवरांना माझा सप्रेम नमस्कार. आज आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त इथे सर्व जमलेलो आहोत. निरोगी राहणे ही सध्या काळाची गरज आहे आणि आपल्या सर्वांना ते माहिती आहे. पण फक्त फिजिकल हेल्थ एवढंच आपण जास्त लक्षात घेतो आणि कुठेतरी मेंटल हेल्थला आपण दुर्लक्ष करतो. तर मेंटल हेल्थ म्हणजे काय? आजकाल आपण बघतो की चिडचिड होणे, एकाग्रता कमी असणे किंवा नैराश्य, तणाव, पॅनिक अटॅक्स, डिप्रेशन असे आजार खूप वाढलेले आहेत आणि कुठेतरी आपल्याला त्यामध्ये पण लक्ष देण्याची गरज आहे. जसं सर्दी खोकला झालं तर आपण डॉक्टरांकडे जातो, तसंच मेंटल हेल्थसाठी सुद्धा आपण डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. एवढं बोलून मी जय हिंद, जय भारत. नमस्कार. गुड मॉर्निंग. सगळ्यात प्रथम इडन स्पेसेसनी मला इथे संधी दिली फ्लॅग होस्टिंगसाठी, त्याच्यासाठी खूप खूप आभार. आज 26 जानेवारी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा दिवस, भारतात इतिहासातील महत्त्वाचा दिवस आहे. कारण या दिवशी संविधान अंमलात आले होते आणि संविधान अंमलात आणल्यानंतर लोकशाही प्रजासत्ताक दिन म्हणून आपला हा दिवस साजरा केला जातो. ॲज अ डॉक्टर मी तुम्हाला एक सांगू शकते की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक आरोग्य ही राष्ट्रनिर्मितीची पहिली पायरी आहे. आरोग्य छान असेल, आपण निरोगी असू तरच आपण देश घडवू शकतो. त्यानंतर आपल्याकडे डॉक्टरांकडे एखादा पेशंट येतो, तो एक साधा व्यक्ती रोगी येतो आपल्याकडे आणि त्याचं पण जात बघत नाही, धर्म बघत नाही, त्याचं भाषा बघत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला आपण भारताने दिलेल्या संविधानाप्रमाणे एक त्याला उपचाराचा अधिकार मिळवण्याचा हक्क आहे आणि डॉक्टर ते पूर्ण तयारीत असतो की त्याला संपूर्ण उपचार मिळेल. कधी आपण त्याच्यासाठी फ्री उपचार पण करतो आणि आजकाल कॉर्पोरेटमध्ये जास्त पैसे घेतात,
पण ते त्यांचं त्याविषयी मी बोलू शकत नाही. मला जितकं पेशंटसाठी करता येईल, मला कॅम्प्स करता येईल, जे करता येईल ते मी इथून पुढे इडन स्पेसिससाठी करेल. यापूर्वीही गणपती उत्सवामध्ये मी एक कॅम्प ठरवला होता. त्याच्यामध्ये आय चेकअप झालं होतं, ब्लड टेस्ट झाल्या होत्या, बरंच काही आपण घेतलं होतं. नेक्स्ट इयर पण मी प्लॅन करेल की एक कॅम्प आपल्याला ठेवता येईल. एकच तरुण पिढीला सांगू इच्छिते की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्तम डॉक्टर असणं, इंजिनियर असणं किंवा एखादा उच्च क्लासमन अधिकारी असणं, मिलिटरी, आर्मी हे झालं सगळं, त्यानंतर एअरफोर्स, या सगळ्यामध्ये उच्च पदावर असणं इतकंच गरजेचं नाही, तर आपल्याला त्यासाठी निरोगी जीवन लागतं, आपली उच्च विचारसरणी लागते आणि त्यासाठी आपल्याला हे प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे आता आपण एक प्रयत्न करूया. त्यासाठी निरोगी राहणं गरजेचं आहे, एक लसीकरण करून घेणं गरजेचं आहे वेळोवेळी मुलांचं, आपलं. त्यानंतर वाहतुकीचे नियम पाळणे, त्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत यातून पण आपला भारत देश घडतो. आपल्याला वाटतं की या फार छोट्या गोष्टी आहेत, पण या फार महत्त्वाच्या गोष्टी असतात ज्या आपल्या देशाला घडवतात. त्यामुळे इतकं सांगू इच्छिते, निरोगी राहा, स्वस्थ राहा, आपल्या कर्तव्यांचा जबाबदारी घ्या, निरोगी राहा आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आम्ही खूप आभारी आहोत की आमच्या विंगला तुम्ही लाभले आणि 2 मोलाचे शब्द आम्हाला सांगितले. यानंतर मी कुलकर्णी काकांना हँडओव्हर करतो पुढच्या आपल्या एनर्जेटिक स्पीचेस अँड ऍक्टिव्हिटीजसाठी. थँक्यू. भारत माता की जय वंदे मातरम. आता मी लहान मुलांबरोबर बोलत होतो, त्यांचं जरा कन्फ्युजन आहे. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी. तर सगळ्यात पहिल्यांदा डॉक्टरांचा आभार. ज्याप्रमाणे भारत स्वतंत्र होण्यासाठी आपल्याला स्वातंत्र्यवीर लाभले, तर आपण रोगमुक्त होण्यासाठी, आपण रोगापासून स्वतंत्र होण्यासाठी आपल्याला डॉक्टर लाभले. तर आता मुलांमध्ये बोलत असताना त्यांचं कन्फ्युजन होतं की 26 जानेवारी 26 तारखेलाच का करतात, असे अनेक प्रश्न होते. कारण की आजचा जो महत्व आहे, प्रजेच्या हातात सत्ता गेली. आपला देश स्वतंत्र झाला 15 ऑगस्टला, 15 ऑगस्ट 1943. त्या दिवशी आपला देश स्वतंत्र झाला. पण आपल्याकडे कुठली घटना नव्हती, आपण कुठल्या रूल्स अँड रेग्युलेशन्सने चालायचं, त्यामुळे आपल्याकडे काहीच नव्हतं. तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक स्थापना केली, एक संविधान पीठाची स्थापना केली. त्या संविधान पीठाचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि त्यामध्ये मोठा सिंहाचा वाटा उचलला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. तर त्यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस सुट्टी न घेता कुठलाही सॅटर्डे संडे आणि लॉक इन, आता म्हणतात की लागोपाठ सुट्टी आहे, आता बाहेर गेले, त्यांनी अशी सुट्टी न घेता बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या टीमने पूर्ण परिश्रम करून संविधान तयार केलं. ते संविधान पूर्ण झालं 26 नोव्हेंबर 1949. मुलांना तुम्ही तारखा लक्षात ठेवा. हे प्रश्न तुम्हाला MPSC वगैरे मोठमोठ्या परीक्षेत सुद्धा विचारले जातात. आपण हे जे दिवस आहे 3 दिवस महत्वाचे, 15 ऑगस्ट, 26 नोव्हेंबर आणि 26 जानेवारी. 24 नोव्हेंबरला 1949 रोजी आपलं संविधान तयार झालं. मग ते त्याच दिवशी का बरं लागू झालं नाही, तर याची हिस्ट्री जरा बॅक जाऊन अशी आहे की 1929 मध्ये डिसेंबर महिन्यामध्ये लाहोर इथे अधिवेशन झालं. तेव्हा सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरू त्या अधिवेशनात होते आणि त्यांनी असं सांगितलं की पुढचा महिना म्हणजे जानेवारी महिना, 4था रविवार म्हणजे 26 तारीख आपण झेंडावंदनाला सुरुवात करूया. तेव्हा काय आता मोबाईल आहे, इंटरनेट आहे, पटापट एकमेकडे बातम्या जातात. तेव्हा काही मोबाईल इंटरनेट काहीच नव्हतं. पहिला आपला फ्लॅग होस्टिंग झालं आहे 26 जानेवारी 1930 रोजी आणि 1930 रोजी आपण झेंडावंदन केलं म्हणून काय आपल्याला इंग्रजांनी स्वातंत्र्य दिलं असे नाही. अगोदर पण भरपूर आपले त्याच्या भरपूर भगतसिंग असू द्या, राजगुरू असू द्या, मवाळ मतवादी असू द्या, जहाल मतवादी असू द्या, सुभाषचंद्र बोस असू द्या, यांनी भरपूर त्याग केला. नंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्टला.
15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधान तयार झालं 26 नोव्हेंबर 1949. मग सगळ्यांनी असा विचार केला की आपण फ्लॅग होस्टिंग करतोय जानेवारी पासून, कुठल्या 1930 पासून, तर आपण जानेवारीला ते लागू करूया. म्हणजे त्या दिवशी 26 जानेवारी 1930 रोजी पहिल्या दिवशी फ्लॅग होस्टिंग झालं. त्यानंतर आपण 1927 पर्यंत फ्लॅग होस्टिंग करत होतो. पण आपण त्याची नेहरूंनी सांगितलं की त्या दिवशीपासून आपण प्रजेला हातात सत्ता देऊ, म्हणजे प्रजासत्ताक दिन 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान तयार झालं, तर ते लागू झालं 26 जानेवारी 1950 रोजी. ही तारीख सगळ्यांनी लक्षात ठेवा, कारण की जे लहान मुलं आहेत त्यांना परीक्षेमध्ये हे प्रश्न विचारले जाणार. आणि पूर्णपणे प्रजेच्या हातात सत्ता दिली, त्याला प्रजासत्ताक दिन आपण 26 जानेवारी 1950 पासून आपण पूर्णपणे साजरा करतो. प्रजेच्या हातात सत्ता गेली. थँक्यू. जय हिंद.